नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, माय कॉमर्स लॅब या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं या ठिकाणी स्वागत आहे. विद्यार्थी मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण सोलापूर विद्यापीठाच्या बीकॉम फर्स्ट इयर सेमिस्टर 2 NEP पॅटर्ननुसार एक नवीन सब्जेक्ट या ठिकाणी ॲड केलं गेलं आहे. त्याचं नाव सेल्समॅनशिप अँड सेल्स मॅनेजमेंट हा एक विषय त्याच्यामध्ये ॲड केला गेला आहे आणि त्याचं जे नोट्स आहेत आपण या यूट्यूब चॅनलवर कव्हर करणार आहोत. तर विद्यार्थी मित्रांनो, यापूर्वी आपण पार्ट 1 त्याचं व्हिडिओ लेक्चर आपल्या यूट्यूब चॅनलवर अपलोड केले आहे. ज्या विद्यार्थी मित्रांनी जे बघितले नसतील त्याने ते बघून घ्यावे. आज आपण यामध्ये पार्ट 2 यामध्ये आपण काय करणार आहे, तर चांगल्या विक्रेत्याचे गुण याविषयी म्हणजे या घटकावर आपण यामध्ये माहिती बघणार आहे. तर बघा, आपण यामध्ये 2 टॉपिक आहेत. दोन्ही टॉपिक आपण आपल्या या यूट्यूब चॅनलवर कव्हर करणार आहे. आपण जर आपल्या यूट्यूब चॅनलला अजून देखील सबस्क्राईब केलं नसाल तर सबस्क्राईब करा. त्याचबरोबर बेल आयकॉनला क्लिक करा. येणाऱ्या व्हिडिओचे नोटिफिकेशन आपल्यापर्यंत पोहोचतील. चला तर मग जास्त उशीर न करता आता आपण पार्ट 2च्या व्हिडिओ लेक्चरला सुरुवात करूया. बघा, चांगल्या विक्रेत्याचे गुण काय असतात ते आपण बघणार आहेत. हा IMP क्वेश्चन आहे. तुम्हाला पेपरला हा 12 मार्काला येण्याची शक्यता आहे. 12 किंवा 6 मार्काला तुम्हाला पेपरला हा प्रश्न पडू शकतो. बघा, एक जो विक्रेता आहे त्या विक्रेत्याला चांगला विक्रेता कसं म्हणायचं, त्याच्याकडे कोणकोणते गुण असायला पाहिजे ते आपण यामध्ये बघणार आहे. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, विक्री व्यवसायात यश मिळवण्यासाठी फक्त उत्पादन चांगले असणे आवश्यक नाहीये, तर ते प्रभावीपणे ग्राहकापर्यंत पोहोचवणारा एक सक्षम असा विक्रेता असणं आवश्यक आहे. आणि चांगला विक्रेता हा ग्राहकांचा विश्वास जिंकतो, समाधान देतो आणि त्याचबरोबर आपला व्यवसाय देखील वाढवतो. म्हणूनच काय सांगितलंय की विक्रेता हा चांगला असणं आवश्यक आहे. त्या विक्रेत्याला व्यवस्थित बोलता येणं आवश्यक आहे. त्या विक्रेत्याला आपली जी वस्तू आहे आपल्या वस्तूबद्दल अधिकाधिक माहिती सांगता यायला पाहिजे आणि आपली वस्तू इतर वस्तूपेक्षा चांगली कशी आहे हे त्याला व्यवस्थित ग्राहकांना पटवून देता यायला पाहिजे. तरच आपण त्याला चांगला विक्रेता असं म्हणू शकतो. असे खूप सारे गुण आहेत ते आपण यामध्ये बघणार आहे. बघा, त्यातला जो पहिला गुण आहे प्रभावी व्यक्तिमत्व. बघा, हे सगळ्यात महत्वाचं आहे. त्या व्यक्तीचं जे व्यक्तिमत्व आहे ते प्रभावी असायला पाहिजे. बरोबर आहे, म्हणजे त्याची पर्सनॅलिटी जी आहे ती प्रभावी असणं आवश्यक आहे. कारण व्यक्तिमत्वावर आपल्याला बऱ्याचशा गोष्टी त्या विक्रेत्याकडून शिकायला मिळत असतात. म्हणजे काय बघा, त्या विक्रेत्याचे व्यक्तिमत्व आकर्षक, स्वच्छ आणि आत्मविश्वासपूर्ण असावे. पहिल्या भेटीत चांगला प्रभाव पडल्यास ग्राहक विक्रेत्याचे बोलणे लक्षपूर्वक ऐकतो आणि विश्वास निर्माण करतो. बघा, जर एखादा जो चांगलं व्यक्तिमत्व आहे काय होतं बघा, तो आकर्षक असायला पाहिजे, स्वच्छ कपडे त्याच्या अंगावर असायला पाहिजे आणि तो स्वतः त्या वस्तूबद्दल बोलत असताना कॉन्फिडंट असायला पाहिजे. आत्मविश्वास त्याला त्या वस्तू विकण्याबद्दल असायला पाहिजे आणि त्याला एक स्वतः मी विक्रेता आहे त्याचा अभिमान देखील त्याला असायला पाहिजे. तरच काय होतं, पहिल्याच भेटीमध्ये ग्राहक आणि विक्रेता यांच्यामध्ये चांगला प्रभाव पडतो. आणि जरी असं झालं, आपण म्हणतो ना फर्स्ट इम्प्रेशन इज लास्ट इम्प्रेशन, बरोबर आहे, तर तशा प्रकारचं या ठिकाणी त्या विक्रेत्याचं बोलणं हे अगदी व्यवस्थित असायला पाहिजे. त्याच्या अंगावरचे कपडे किंवा समजा त्याची बसण्याची पद्धत, त्याची बोलण्याची पद्धत, ह्या सगळ्या गोष्टी त्याच्यामध्ये येतात. आणि हे जर सगळं व्यवस्थित असेल तर काय होतं, ग्राहक हा विक्रेत्याचं जे बोलणं असतं लक्षपूर्वक ऐकून घेतो आणि त्यामुळं काय होतं, ग्राहकांमध्ये त्या वस्तूबद्दल आणि त्या विक्रेत्याबद्दल एक विश्वास त्या ठिकाणी निर्माण होत असते. ठीक आहे, पुढे बघा, दुसरा एक गुण असायला पाहिजे तो म्हणजे उत्कृष्ट संवाद कौशल्य. हे तर खूप महत्वाचं आहे. मी तुम्हाला मागच्याही व्हिडिओ लेक्चरमध्ये म्हटलं होतं की बोलणाऱ्याचं मातीही विकलं जातं आणि न बोलणाऱ्याचं सोनं देखील विकलं जात नाहीये. का असं म्हटलं मी, तर त्या व्यक्तीचं विक्रेता हा नेहमी बोलका असायला पाहिजे. हे तर सर्वांना मान्य आहे, बरोबर आहे. परत बोलत असताना त्याचं एक उत्कृष्ट कौशल्य, संवाद कौशल्य असणं आवश्यक आहे. म्हणजेच काय, अगदी लहान व्यक्तींना बोलणे किंवा मोठ्या व्यक्तींना बोलणे, ज्येष्ठ नागरिकांना बोलणे, अगदी तू
मी न करता आपण या शब्दाचा वापर करायला पाहिजे. बरोबर आहे. म्हणजे असे खूप सारे बारीक बारीक सारी गोष्टी आहेत. तर त्याचं संवाद कौशल्य करत असताना ग्राहकांना त्यांची मानसिकता, त्यांचं गरजा, त्यांच्या अपेक्षा ओळखून उत्कृष्ट असा संवाद त्याला साधता यायला पाहिजे. बघा, विक्रेत्याने अगदी स्पष्ट, सोप्या आणि नम्र भाषेत संवाद साधावा. म्हणजेच काय, मोठ्याने आरडाओरडा करू नये. एखादा ग्राहक जेव्हा आपल्या समोर उभा राहतो त्यावेळेस त्याला नम्रपणे त्याला बोलणं अपेक्षित आहे. बोला मालक, तुम्हाला काय हवं आहे? ठीक आहे. म्हणजे अशा पद्धतीनं, कितीपर्यंत दाखवू सर तुम्हाला? म्हणजे अशा पद्धतीनं, बोला मॅडम तुम्हाला काय हवं आहे? कितीपर्यंत तुम्हाला वस्तू दाखवूयात? रेंज काय आहे? बरोबर आहे. मग तुम्हाला आणखी याच्यापेक्षा भारीमध्ये दाखवू का? म्हणजे असे नम्रपणे त्याला बोलता यायला पाहिजे, जेणेकरून ग्राहकांचं मन त्याला जिंकता येणं अपेक्षित आहे. ग्राहकांचे प्रश्न काळजीपूर्वक ऐकून त्यांना समजेल अशा पद्धतीने उत्तर देणे हे देखील ह्या उत्कृष्ट संवाद कौशल्यामध्ये येतं. ग्राहकांचे काय प्रश्न आहेत, त्यांना नेमकं काय अडचण आहे, त्याच्यावर त्याला व्यवस्थित बोलता यायला पाहिजे, उत्तर देता यायला पाहिजे. हे देखील यामध्ये एक महत्त्वाचा पार्ट आहे. ठीक आहे. पुढे बघा, तिसरं गुण या ठिकाणी उत्पादनाचे संपूर्ण ज्ञान. बघा, ज्यावेळेस विक्रेता आपली वस्तू विकत असतो त्यावेळी त्या वस्तूबद्दल त्या विक्रेत्याला संपूर्ण माहिती असणं आवश्यक आहे. म्हणजे ही वस्तू कुठं उत्पादन झाली, त्या वस्तूमध्ये कोणकोणत्या प्रकारचे घटक वापरले गेलेत, त्या वस्तूचे वैशिष्ट्य काय आहेत, त्या वस्तूची किंमत किती असणार आहे. म्हणजे अशा ज्या काही महत्त्वाच्या गोष्टी आहेत, त्याचा उपयोग काय आहे, पुढे फायदे काय आहेत, तोटे काय आहेत, अशी संपूर्ण माहिती त्या विक्रेत्याला असणं आवश्यक आहे. बघा, यामध्ये विक्रेत्याला उत्पादनाची वैशिष्ट्ये, किंमत, गुण, उपयोग, हमी व सेवा यांची संपूर्ण माहिती असावी. योग्य माहितीमुळे ग्राहकांच्या शंका आत्मविश्वासाने दूर करता येतात. बघा, ठीक आहे. हे देखील महत्त्वाचं गुण या ठिकाणी आहे. पुढं चौथं जे गुण आहे हे देखील खूप महत्त्वाचं गुण आहे. बघा, मन वळवण्याची क्षमता. आता कधी कधी काय होतं, ग्राहक दुकानामध्ये येतात आणि वस्तू पसंत नसल्यामुळे निघून जातात. अशा वेळी ती वस्तू त्या ग्राहकांना पटवून देण्याची क्षमता, त्यांचं मन वळवण्याची क्षमता काही विक्रेत्याकडे असतं. कधी कधी बघा, आपण सहज दुकानामध्ये जातो, आपल्याला घ्यायचं तर काय नसतं, पण आपण काय करतो, ती वस्तू आवडते, त्या ग्राहकांचं त्या विक्री करणाऱ्याचा जो मालक असतो त्याचं बोलणं आपल्याला आवडतो आणि म्हणून आपण काय करतो, नकळतपणे ती वस्तू खरेदी करतो. म्हणजेच काय, विक्री ही मन वळवण्याची प्रक्रिया आहे. तर्कशुद्ध उदाहरण, फायदे आणि प्रॅक्टिकल करून दाखवणं, ग्राहकाला खरेदी करण्यासाठी प्रवृत्त करणं हे देखील आवश्यक आहे. पुढे बघा, पाचवं गुण आहे, अतिशय महत्त्वाचा असं गुण आहे, प्रामाणिकपणा. बघा, विक्री करणाऱ्या व्यक्तीने त्या विक्रेत्याला कसल्याही प्रकारचं खोटी माहिती लोकांना देऊ नये. म्हणजे विक्रेत्याने लोकांना खोटी माहिती देऊ नये. त्याचबरोबर दिशाभूल करणारी माहिती देऊ नये. उत्पादनाचे फायदे व मर्यादा स्पष्ट सांगितल्यास त्या ग्राहकामध्ये काय होतं, दीर्घकाळापर्यंत एक अतूट असा विश्वास निर्माण होतो. म्हणजे आपण जे वस्तू विकणार आहे त्या वस्तूबद्दल कुठल्याही प्रकारचं खोटं वक्तव्य आपण करू नये, दिशाभूल करू नये, फसवणूक करू नये आणि त्या उत्पादनाचे जे काही फायदे आहेत, तोटे आहेत, आपण ते ग्राहकांना स्पष्ट सांगावे. म्हणजे समजा ही वस्तू 1 वर्षापर्यंत टिकेल, बरोबर आहे, 1 वर्ष याला काहीच होणार नाही. जर समजा 1 वर्षामध्ये या वस्तूला काही झालं तर आम्ही वस्तू त्याला परत बदलून देऊ. बरोबर आहे. म्हणजे गॅरंटी द्यायला पाहिजे, वॉरंटी द्यायला पाहिजे. पण हे सांगत असताना अगदी प्रामाणिकपणे सांगणं खूप अपेक्षित आहे. हा एक महत्त्वाचा गुण आहे. त्यानंतर पुढे बघा, संयम. हे जे खूप महत्त्वाचं आहे. कारण कोणता ग्राहक कसा असतो, कोणते ग्राहक किती प्रश्न विचारतात, काय प्रश्न विचारतात हे आपल्याला कळत नाही. त्यामुळं त्या ग्राहकांच्या बोलण्यावरून आपण वाद घालू नये. बरोबर आहे. कधी कधी असं होतं ना, एखाद्या विक्रेते, आपण जातो दुकानामध्ये, समजा आपल्याला एखाद्या महिलेला साडी घ्यायची आहे, महिला जाते साडी घ्यायला. साडी घ्यायला गेल्यानंतर त्या महिलेला साडी आवडत नाहीये, 100 एक साड्या बघतो तरी देखील साडी आवडत नाहीये. मग अशा वेळी ती महिला साडी पसंत न पडल्यामुळे अर्धा 1 तास साडी बघते आणि ते दुकानातून निघून जाते. मग अशा वेळी त्या विक्रेत्याला परत ते सगळे वस्तू गडी करून ठेवणं अपेक्षित असतं. मग अशा वेळी तो ग्राहक त्या महिलेला अजिबात काही म्हणू नये. याला म्हणतो आपण संयम. बरोबर आहे. म्हणजे कोणत्या प्रकारचं भांडण, वादविवाद न करता त्या विक्रेत्याने त्या ग्राहकांची जी काही मनपसंत आहे, त्याची जी काही गरजा आहेत, अपेक्षा आहेत, ते ओळखून घेणं गरजेचं आहे.
बघा काही ग्राहक निर्णय घेण्यास वेळ घेतात, लगेच वस्तू खरेदी करत नाही गेल्या गेल्या, अनेक प्रश्न विचारतात. अशा वेळी शांतपणे आणि संयमाने उत्तर दिल्यास ग्राहक हा समाधानी होत असतो. आपण जर समजा चिडचिड केलो, रागराग केलो तर ती वस्तू ग्राहक खरेदी करत नाहीये. पुढे बघा आत्मविश्वास. बघा विक्रेत्याच्या बोलण्यात एक ठामपणा आणि आत्मविश्वास असावा. म्हणजे आपण जी वस्तू विकत आहात ती वस्तू समोरचा ग्राहक खरेदी करेल या हेतूने आपण ती वस्तू विकण्याचा प्रयत्न करावा. उत्पादनावर व स्वतःच्या क्षमतेवर विश्वास असल्यास ग्राहक हा प्रभावित होत असतो. ठीक आहे, हा एक महत्वाचा पार्ट आहे. पुढे 8वा बघा ग्राहकाभिमुख दृष्टिकोन. आता विक्रेत्याने केवळ विक्रीवर लक्ष केंद्रित न करता ग्राहकाच्या गरजा समजून घेतल्या पाहिजेत. त्याचबरोबर योग्य उत्पादन सुचवून त्याचे समाधान करणे हे देखील मुख्य उद्दिष्ट असावे. म्हणजे ग्राहकांना काय अपेक्षित आहे, फक्त विकणे एवढंच नाही, म्हणजे आपली जी वस्तू आहे ती लगेच कसं तरी आपण विकावं अशा प्रकारचा उद्देश त्या विक्रेत्याचा असू नये. म्हणजे ग्राहकाला नेमकं काय हवं आहे, त्या वैशिष्ट्याप्रमाणे आपल्याकडे ती वस्तू अवेलेबल आहे का, जर असेल तर आपण त्याला ती वस्तू विकावी. म्हणजे अशा प्रकारे ग्राहकाभिमुख दृष्टिकोन आपण ठेवणं गरजेचं आहे. पुढे बघा सकारात्मक दृष्टिकोन आणि उत्साह. बघा अपयश आले तरी निराश न होता पुन्हा प्रयत्न करणे हा चांगल्या विक्रेत्याचा गुण आहे. उत्साही आणि सकारात्मक वृत्तीमुळे ग्राहकावर एक चांगला प्रभाव या ठिकाणी पडत असतो. ठीक आहे, पुढे बघा वेळेचे व्यवस्थापन. विक्रेत्याने भेटी, ऑर्डर, फॉलोअप आणि सेवा यांचे योग्य नियोजन केले पाहिजे. योग्य वेळ व्यवस्थापनामुळे कार्यक्षमता वाढते आणि विक्री करण्यासाठी सुधारणा होते. म्हणजे काय, विक्रेत्यांनी आवश्यकतेवेळी घराला भेटी देणे, ग्राहकांना भेटी देणे किंवा ऑर्डर स्वीकारणे, घरी जाऊन देणे किंवा होम डिलिव्हरी असेल किंवा फॉलोअप घेणे त्यांचं, त्याबरोबर सेवा देणे, रिपेअरिंग सेवा असेल, दुरुस्ती सेवा किंवा वस्तू बदलून देणे सेवा असेल, अशा सगळ्या गोष्टीचं नियोजन जर आपण केलं तर विक्रेते या ठिकाणी अशा प्रकारचं नियोजन करून ठेवलं तर ग्राहक आपल्या वस्तू या खरेदी करत असतात. हे देखील वेळेचे व्यवस्थापन त्याला करता यायला पाहिजे, हा एक महत्वाचा गुण आहे. थोडक्यात काय, चांगला विक्रेता हा व्यवसायाचा आधारस्तंभ असतो. प्रभावी व्यक्तिमत्व, संवाद कौशल्य, उत्पादनाचे ज्ञान, प्रामाणिकपणा आणि ग्राहकाभिमुख दृष्टिकोन यासारख्या गुणामुळे काय होतो, तो यशस्वी होत असतो व दीर्घकाळापर्यंत ग्राहक संबंध तो निर्माण करू शकतो. तर हा एक महत्वाचा मुद्दा आपण या YouTube चॅनलवर आता या व्हिडिओच्या माध्यमातून कव्हर केलेला आहे. चांगल्या विक्रेत्याचे गुण स्पष्ट करा असा प्रश्न आपल्याला पडू शकतो. त्यावेळेस आपण हे मुद्दे लिहून सविस्तरपणे लिहिणं अपेक्षित आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि आपल्या जास्तीत जास्त विद्यार्थी मित्रांपर्यंत हा व्हिडिओ पोहोचवा, शेअर करा. आणि आपण जर या माय कॉमर्स लॅब YouTube चॅनलवर नवीन असाल, अजूनही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केला नसाल तर आत्ताच सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा. आणि याचे जर तुम्हाला नोट्स हवे असतील तर आपलं माय कॉमर्स लॅब या नावाचं टेलिग्राम चॅनल आहे, मी खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक दिलेली आहे, तुम्ही तिथे जॉईन व्हा किंवा डायरेक्ट तुम्ही टेलिग्राम चॅनलवर माय कॉमर्स लॅब असं सर्च करा आणि जॉईन व्हा. चला तर मग आता आपण या ठिकाणी थांबूया. पुन्हा पुढील व्हिडिओमध्ये पार्ट 3च्या व्हिडिओमध्ये आपण पुढील लेक्चर या ठिकाणी कव्हर करणार आहे. सर्वांचं मनपूर्वक धन्यवाद. थँक्यू.